बाबा सिद्दीकींना एका बिल्डरने धमकी दिली होती असा दावा त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यानं केलाय। दरम्यान जिशान यांना काही तक्रार असल्यास यांची काही तक्रार असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्याबद्दलची तक्रार करावी। सध्या राज्यात त्यांचं सरकार आहे, त्यामुळे त्यांनी ज्या बिल्डरचं नाव घेतलंय त्या संदर्भात तपास केला जाईल असं अनिल परब म्हणाले। त्याचबरोबर तपासातून सर्व सत्य समोर येईल असंही परब म्हणाले। याची चौकशी करावी ना। मी तर आजही म्हणतोय, हे 11 बिल्डर कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्या सगळ्यांची चौकशी पोलिसांनी करावी। माझ्या माहितीप्रमाणे मी जे काय पेपरमध्ये वाचलं त्याच्यात अडाणीचं पण नाव आहे, त्यांना देखील बोलवावं। बाबूलाल वर्मांचं नाव आहे, मुंद्रांचं नाव आहे, शिवालिक वेंचरचं नाव आहे, पृथ्वी चव्हाणचं नाव आहे। माझं मत असं आहे की या सगळ्यांना बोलवावं, तपासून घ्यावं, पोलिसांनी पूर्णपणे त्यांची कारवाई करावी। त्यामुळे अनिल परब यांनी जे दावे केलेले आहेत किंवा यांनी स्पष्टपणे म्हटलंय की चार्जशीटमध्ये ज्यांची नावं येतात त्यांना बोलवण्यात यावं किंवा ज्या नावांची चर्चा होते त्यांना देखील बोलवण्यात यावं, त्यांची चौकशी करण्यात यावी आणि या चौकशीतनं जे काय बाहेर येईल ते मुंबई पोलिसांनी समोर मांडणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे। कोण तो बिल्डर होता ज्यानं बाबा सिद्दीकी यांना धमकी दिली होती? जिशान यांना काही तक्रार असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जावं, कारण अर्थातच एनडीएचं सरकार आहे आणि त्यांचं सरकार असल्या कारणानं या सगळ्या विषयाला घेऊन योग्य अशी चौकशी होईल अशी अपेक्षा आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नेमका कोण तो बिल्डर होता ज्याने बाबा सिद्दीकी यांना धमकी दिली होती हे देखील या सगळ्या प्रकारातनं या तपासातनं स्पष्ट होईल। जिस सब एंगल को पुलिस ने अगर उसका इन्वेस्टिगेशन किया होगा और पुलिस को जो जानकारी मिली उस हिसाब से चार्जशीट फाइल होगा। अब उसके बावजूद भी अगर जिशान सिद्दीकी के मन में कोई प्रश्न है तो सरकार तो उनकी है, वो कभी भी सरकार के पास में जाके उसके बारे में इंक्वायरी फिर से करके जो एक्चुअल इसमें जो उनके मन में बातें हैं वो सरकार को बताना चाहिए, पुलिस को बताना चाहिए और सरकार की कॉन्फिडेंस ले